नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील पीक विमा प्रकरणी कंपनीने दाखल केलेले आक्षेप विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी पाठवलेला अहवाल मान्य केला आहे. त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे कंपनी विम्याबाबत दरवर्षी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने या प्रकरणी आज गुरुवारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर जी श्रीकांत यांची आमदार राजेश विटेकर, एकनाथ साळवे, विलास बाबर आणि रामभाऊ आरगडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत विभागीय आयुक्तांनी अशी माहिती दिली आहे. परभणी जिल्ह्यातील पीक विमा प्रकरणी आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या विनंतीवरून दिनांक 13 मे रोजी कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त नवीन तक्रारीची फेर चौकशी करून त्याप्रमाणे अहवाल पाठवावा असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या अहवालाच्या विरोधात पीक विमा कंपनीने 17 महसूल मंडळाच्या बाबतीमध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडे आक्षेप दाखल केले होते. यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी परभणी यांना दूरध्वनीवरून सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली असून विभागीय आयुक्तांनी कंपनीचे आक्षेप फेटाळून लावत जिल्हाधिकारी परभणी यांचा अहवाल मान्य केला आहे. 2024 दरम्यान प्रलंबित महसूल मंडळापैकी 5 महसूल मंडळांना 37 कोटी रुपयांच्या प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आला होता. मात्र दैठणा, टाकळी, कुंभकर्ण आणि रावराजूर या महसूल मंडळाबाबत कोणताच निर्णय झालेला नव्हता. त्यामुळं या महसूल मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. त्यासाठी ही लवकरच प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्रधान सचिव यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी यावेळी बोलताना दिली. जिंतूर येथे 24 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबिरात नागरिकांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी जिंतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये प्रामुख्याने 18 ते 70 वर्ष वयोगटातील पात्र नागरिकांची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत नोंदणी करण्यात येणार असून रुपये 2 लाखांचा अपघाती विमा संरक्षण पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर येथील परभणी रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 9 वाजता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रधानमंत्री सुरक्षा विमा या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाअंतर्गत गणना फॉर्मच्या संगणकीकरणाच्या कामात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्रात 3रा क्रमांक पटकावला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 11,89,205 गणना फॉर्मचे संगणकीकरण पूर्ण झाले असून त्याचं प्रमाण 77.17% इतकं आहे. संगणकीकरणाच्या टक्केवारीनुसार राज्यातील अव्वल 3 जिल्हे याप्रमाणे आहेत: रत्नागिरी 82.59%, यवतमाळ 81.91% आणि परभणी 77.17%. परभणी जिल्ह्याने राज्यात 3रा क्रमांक प्राप्त करण्यामागे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित आढावा बैठका, सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी नेतृत्व हे महत्त्वाचे ठरले. तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे आणि वेळोवेळी केलेल्या समन्वयामुळे संगणकीकरणाच्या कामाला
अपेक्षित गती मिळाली आहे. नवी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला. या बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं सकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. बंदच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था देखील आज बंद ठेवण्यात आल्या. या बंदच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भारतीय जनता पार्टी परभणी महानगर महिला मोर्चाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे 150 शहरी महिलांना बागकाम आणि भाजीपाला लागवडीसाठी कृषी किटचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या डॉक्टर मीनाताई परतानी तर प्रमुख अतिथी म्हणून महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, शहर जिल्हा महामंत्री भालचंद्र गोरे, लता वाकळे, मीनाताई वरपुडकर, तिरुमला खिल्लारे, नगरसेविका सुशीलाताई थोरात, नगरसेविका सपना जोगटे, गिरिजा आजेगावकर, डॉक्टर मंजुषा नरवाडकर, सीमा धुमाळ, प्रभावती अन्नपूर्वे, विजया कातकडे, रोहिणी हलगे, प्राध्यापिका रमा शेजावळे, प्राध्यापिका ऋतुजा जोशी, रुपाली ठाकरे, डॉक्टर नम्रता पाटील, बालिका सुरनर, सुलभा धुळे, अपर्णा जोशी, छाया मोगले तसेच ज्येष्ठ नागरिक सुधाकर डावरे, वर्षाली डावरे यांची उपस्थिती होती. यावेळी निवृत्त अधिकारी सुधाकर डावरे यांनी फळझाडे, भाजीपाला आणि विविध फुलझाडांची लागवड, मातीची योग्य तयारी या संदर्भात उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. परभणी जिल्ह्यात घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या काही तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून 3,50,000 रुपये रोख रक्कम आणि 1 मोबाईल फोन असा सुमारे 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या गुन्ह्यातील आणखी आरोपीचा शोध सुरू आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी परतूर येथील प्रथमेश शहाणे यांनी या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तो दहिवाल ज्वेलर्स परतूर येथे कामगार असून दुकान मालकाने त्याच्याकडे 7 लाख रुपयाची रोख रक्कम परभणी येथील बँकेत जमा करण्यासाठी दिली होती. प्रथमेश हा दुचाकीने परतूर सेलू मार्गे परभणी येत असताना जळगाव परिसरात थांबला होता. यावेळी अज्ञात 4 इसमांनी त्याला धक्काबुक्की करून त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने लंपास केली. या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हा शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी देखील तपासासाठी आवश्यक मार्गदर्शन केलं. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध अंगांनी तपास सुरू केला. अत्यंत कमी कालावधीत आरोपीचा माग काढत पोलिसांनी इम्रान शेख सक्कार शेख राहणार सातोना याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3,50,000 रुपयाची रोकड आणि 1 मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हा शाखेने अल्पावधीत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, गणेश सबणकर तसेच पोलीस अंमलदार विलास सातपुते, केशव लटपटे, रणजित आगळे, सूर्यकांत फड, रंगनाथ दुधाटे, बालाजी रेड्डी, गणेश कोटकर यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.